नमस्कार मित्रांनो, मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्धीचा अकॅडमी यूट्यूब चॅनल पाहतो. मित्रांनो, महत्त्वाच्या घडामोडी. मित्रांनो, आज आहे 10 सप्टेंबर. 10 सप्टेंबर दररोज 20 प्रश्न आपण पाहत असतो. प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा आणि ताकदीचा असतो. मित्रांनो, दररोज सकाळी 6:30 वाजता आपण हा व्हिडिओ घेत असतो. आणि मित्रांनो, आपण जर नवीन असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब, लाईक आणि सर्वांना शेअर करा. ठीक आहे. कालचा प्रश्न होता, जागतिक साक्षरता दिन कधी साजरा केला जातो? याचं उत्तर आहे 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. ओके. आजचा पहिला प्रश्न, कोणत्या राज्यात भारतातील सर्वात मोठ्या विमान इंधन चाचणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर उत्तर आहे उत्तर प्रदेश राज्यात करण्यात आले आहे. येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या विमान इंधनाची तपासणी आणि चाचणी केली जाईल. भारताच्या संरक्षण व नागरी विमान वाहतूक क्षेत्रासाठी महत्वाचे पाऊल असणार आहे. ठीक आहे, महत्वाचे पाऊल असणार आहे. ओके. दुसरा प्रश्न, युद्ध कौशल्य 3.0 हा सराव कुठे आयोजित केला होता? तर उत्तर आहे अरुणाचल प्रदेशमध्ये तो आयोजित केला होता. भारतीय सैन्याचा युद्ध कौशल्य 3.0 महत्वाचा सराव अरुणाचल प्रदेशमध्ये झाला. या सरावात पर्वतीय व हिमालयीन परिस्थितीत युद्ध कौशल्याचे प्रदर्शन करण्यात आले. यामुळे सीमेवरील सुरक्षा क्षमता अधिक मजबूत झाली आहे. ओके. ठीक आहे. तिसरा प्रश्न, आशियाई नेमबाजी चॅम्पियनशिप 25 स्पर्धालिकेत भारताचा क्रमांक किती आहे? तर मित्रांनो, भारताचा क्रमांक पहिला आहे. कितवा? पहिला क्रमांक आहे. भारतीय खेळाडूने सर्वाधिक सुवर्ण पदक जिंकून देशाचा लौकिक वाढवला आणि भारताच्या क्रीडा क्षेत्रातील ऐतिहासिक यश आहे. ओके. चौथा प्रश्न, कृषी अन्न निर्याताला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय उपक्रम कोणाद्वारे सुरू करण्यात आला आहे? तर उत्तर आहे अपेडाद्वारे सुरू करण्यात आलेला आहे. अपेडाचा फुल नेम ॲग्रिकल्चर अँड प्रोसेस फूड प्रोडक्ट एक्सपर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी. अपेडा ही भारत सरकारची संस्था आहे. भारतीय उपक्रम अंतर्गत शेतकऱ्यांच्या कृषी आणि अन्न प्रक्रिया उत्पादनाच्या निर्यातीस चालना दिली जाणार आहे. यामुळे भारतीय शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संधी उपलब्ध होईल. ओके. पुढे नेक्स्ट क्वेश्चन, पाचवा, स्वच्छता कर्मचाऱ्यांसाठी सुरू केलेली अन्नपूर्णा योजना कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे? तर ती बंगळुरूमध्ये सुरू करण्यात आली आहे. काय उत्तर आहे? बंगळुरूमध्ये सुरू करण्यात आली आहे. बंगळुरू येथे अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत स्वच्छता कर्मचाऱ्यांना परवडणाऱ्या दरात पौष्टिक जेवण मिळणार आहे. सामाजिक न्याय समता साधण्यासाठी हा उपक्रम राबवला आहे. ओके. पुढे नेक्स्ट सहावा प्रश्न, IAF देखभाल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मित्रांनो, लक्षात ठेवा, तर उत्तर आहे संजीव धुलिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वायुसेनेत संजय धुलिया यांची देखभाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. विमानाच्या तांत्रिक देखभालीत सर्वात मोठा अनुभव आहे. या नियुक्तीमुळे भारतीय वायुसेना अधिक सक्षम होईल. पुढं सातवा प्रश्न मित्र हो आपण पाहतोय, भारतातील स्टार्टअप आणि नवोन्मेषांना पाठिंबा देण्यासाठी खालील कोणत्या बँकेने DPIIT सोबत सामंजस्य करार केला आहे? तर तो ICICI बँकेने केलेला आहे. ICICI स्थापना 1955 मध्ये झालेली आहे. DPIIT काय आहे? डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड सोबत करार केला आहे. या करारामुळे भारतीय स्टार्टअप्सना आर्थिक आणि तांत्रिक मदत मिळणार आहे. लक्षात ठेवा. पुढे आठवा प्रश्न, विमा विस्तार योजना कोण सुरू करणार आहे? तर उत्तर आहे IRDAI सुरू करणार आहे. फुल नेम आहे इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया.
IRDA ची विमा विस्तार योजना सुरू झाली आहे. ग्रामीण आणि शहरी गरीब लोकांपर्यंत विमा योजना पोहोचवणे हा मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचे आर्थिक संरक्षण मजबूत होणार आहे. ओके. 9वा प्रश्न. अलीकडे कोणत्या देशाने फेसबुक, एक्स, ट्विटर, इंस्टाग्राम, युट्यूब सह 26 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातली आहे? तर ती नेपाळ सरकारने बंदी घातली आहे. ठीक आहे. म्हणजे कारण काय? खोटी माहिती, अफवा, राष्ट्रीय सुरक्षेचे धोके यासाठी पूर्ण बंद केलेला आहे. ठीक आहे. पुढं 10वा प्रश्न. राष्ट्रीय संस्थात्मक रँकिंग फ्रेमवर्क 25 मध्ये एकूण श्रेणीमध्ये कोणत्या संस्थेने अव्वल पटकवले आहे? तर IIT मद्रासने अव्वल क्रमांक पटकवलेला आहे. ठीक आहे. IIT मद्रासने सर्वसाधारण श्रेणीमध्ये पहिला क्रमांक पटकवला. मद्रास सलग अनेक वर्ष यादीत अव्वल स्थानावर आहे. संशोधन, शिक्षण, नवोन्मेष या क्षेत्रात IIT मद्रास अग्रगण्य आहे, लक्षात असू दे. पुढे नेक्स्ट क्वेश्चन 11वा. कोणत्या राज्याने बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेतला आहे? ऍक्च्युली पाहायला गेलं तर आपण जर बघायला गेलं तर तिकडचे जे महापालिका इलेक्शन्स असतील किंवा ग्रामपंचायत असेल तर ते बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा अधिकार त्यांनी केलेला आहे. तर ते कर्नाटक राज्याने सुरू केलेला आहे. 12वा प्रश्न. ठीक आहे. बघा, डॉन जेफिन म्हणजे DONGEFENG 5C कोणत्या देशाचे क्षेपणास्त्र आहे असा आपल्याला विचारलेला आहे? तर ते चीन देशाचं आहे. कोणत्या देशाचं आहे? चीन देशाचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. US ओपन 25 महिला एकेरी विजेता कोण आहे? तर उत्तर आहे आयर्ना सबलेंका. आणि पाहायला गेलं थोडस याच्यामध्ये तर पुरुष एकेरीमध्ये, महिला एकेरीमध्ये आयर्ना आहेत आणि पुरुष एकेरीमध्ये लक्षात ठेवा कार्लोस अल्कराज आहेत. हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. 14वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय जागतिक मराठी उद्योजकता परिषद 25 कुठे पार पडली आहे? तर ती दुबई मध्ये पार पडलेली आहे. कुठे? दुबई मध्ये. पुढं 15वा प्रश्न. टेस्ला कारचे भारतातील पहिले ग्राहक कोण आहे? तर उत्तर आहे प्रताप सरनाईक आहे. पुढे 16वा. ऑपरेशन सिंदूर पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? तर उपेंद्र त्रिवेदी यांनी केलेले आहे. 17वा. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाचे नाव काय केले आहे? तर त्याचे नाव केले युद्ध मंत्रालय. पुढे 18वा प्रश्न. कर्करोगाची लस अलीकडे कोणत्या देशाने विकसित केली आहे? कर्करोगाची लस आता पाहायला गेलं रशियाने विकसित केलेली आहे. कोणी केली? रशियाने. 19वा प्रश्न. 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे बोध चिन्ह कोणी साकारले आहे? तर उत्तर आहे फडणीस यांनी साकारलेले आहे. 20वा प्रश्न. ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो केरळ राज्य आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे मित्रांनो, हा जो उपक्रम सुरू करण्याचा एकमेव उद्देश आहे की प्रत्येकाला याची मदत व्हावी आणि हा संपूर्ण उपक्रम सुरू करण्याचा एकमेव आणि साधा मनापासून उद्देश आहे. जो स्पर्धा परीक्षा करतो त्याला करंट अफेअर म्हणजे चालू घडामोडीची मदत व्हावी. आणि मित्रांनो, आपण जेव्हा हा पूर्णपणे भाग वाचत असता तेव्हा आपले एक वही आणि पेन घेऊन लिहत जा, जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्ट लक्षात राहील. ठीक आहे. कोणता प्रश्न कधी येईल हा कधीच सांगता येत नाही आणि मला असं वाटतं की 20 प्रश्न रोजचे खूप मोठे आहेत. काही प्रश्न मी रिपिटेशन सुद्धा करतो. याचा मुख्य उद्देश असा आहे की आपल्याला त्याची मदत झाली पाहिजे की बाबा एखादा प्रश्न असा वाटला की बाबा हा इम्पॉर्टंट वाटतो तर मी 1 किंवा 2 वेळा तो रिपिटेशन करतो. ठीक आहे. आजचा प्रश्न. ॲडव्हर्टायझिंग एजन्सी असोसिएशन ऑफ इंडिया AAAI च्या अध्यक्षपदी नुकतेच कुणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन आहे अजय सेठ, नितीन गुप्ता, श्रीनिवास के स्वामी, उत्पल कुमार. आपल्याला कमेंट मध्ये उत्तर द्यायचं की उत्तर काय असणार आहे. ठीक आहे. आज आपण इथेच थांबू. उद्या याच वेळी
याच टाइम रोजी भेटू मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू मित्रांनो.